नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। आज दिनांक 6 ऑगस्ट 2024। बघूयात आजच्या दिवसातील टॉप 10 घडामोडी। राजधानी मुंबईतील मोठं रेल्वे जंक्शन आणि कायम गर्दीने गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकावर चक्क एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली। सोमवारी सायंकाळी तुतारी एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी निघालेल्या 2 प्रवाशांकडील ट्रॉली बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला। प्रथमदर्शनी आरोपी प्रवाशांच्या हालचालीवरून संशय आल्याने रेल्वे पोलिसांनी चौकशी केली असता बॅगमध्ये मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले। मुंबईतील पायधुनी परिसरात ही हत्या घडल्यामुळे या प्रकरणाचा तपास पायधुनी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे। विशेष म्हणजे रेल्वे पोलिसांमुळे अवघ्या 4 तासात या गुन्ह्याची उकल करण्यात पायधुनी पोलिसांना यश आले। मात्र आरोपी हे मूकबधीर असल्याने त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी जबाब नोंदवून घेण्यासाठी पोलिसांनी साइन लँग्वेज एक्सपर्टची मदत घेतली। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली। आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कंबर कसली असून त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे। महायुतीमध्ये जागा वाटपापासून उमेदवार निवडून आणेपर्यंत त्यांना आता रणनीती आखायची आहे। मात्र तत्पूर्वी जागा वाटपात अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अजित पवारांची कसरत होणार आहे। कारण लोकसभेला 48 पैकी केवळ 4 मतदारसंघात त्यांनी उमेदवार उभे केले होते। त्यापैकी रायगड लोकसभा मतदारसंघातच त्यांना विजय मिळवता आला होता। यामुळे आगामी विधानसभा निवडणुकात त्यांना ताकद दाखवावी लागणार आहे। मात्र महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सामोरे जाण्याचं आव्हान अजित पवारांसमोर आहे। त्यातच महायुतीतील जागा वाटपानंतर तब्बल 18 मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता प्रथमदर्शी दिसून येते। त्यामुळे अजित पवारांची डोकेदुखी वाढणार आहे। डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रम शाळेतील 27 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। काल श्रावणातील पहिला सोमवार होता। रात्री या विद्यार्थिनींना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आलं। त्यानंतर आश्रमशाळेतील सर्वजण झोपे गेले। मात्र मंगळवारी पहाटे आश्रमशाळेतील काही विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली। त्यानंतर 27 विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या। या सगळ्यांना तातडीने नजीकच्या कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर उपचार सुरू असताना या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले। या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे। बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। पूजा खेडकरने पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला होता। पूजा खेडकर पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी होती, मात्र तात्काळ तिची बदली वाशिम येथे करण्यात आली होती। प्रमाणपत्रांवरून आरोप होत असताना पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवे यांच्यावर छळाचा आरोप केला होता। वाशिम पोलीस पूजा खेडकर यांच्या शासकीय विश्रामस्थळी पोहोचले होते। त्यावेळी पोलिसांकडे त्यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला। यावेळी वाशिम पोलिसांनी तक्रारीची नोंद केली होती। आता सुहास दिवसे पूजा खेडकर विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याची माहिती समोर येते। पुण्यात गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे 30 जुलै रोजी सिंहगडावर मोठी दरड कोसळली होती। यानंतर हा गड पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता। सिंहगड मार्गावरील दरड हटवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून हा किल्ला उद्या म्हणजेच बुधवारपासून पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात येणार आहे। सध्या घाट रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे, ते उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। काही निर्बंधांसह गडावरील पर्यटन पुन्हा सुरू करण्यात येईल। राज्यात गेल्या आठवड्यात धुमशान घातलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली। आज व पुढील काही दिवस फक्त राज्याच्या किनारपट्टी भागात, घाटमाथा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला। गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना राष्ट्रवादी यांच्यावर आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती। मात्र आधीचा खटला लांबल्याने सुनावणी होऊ शकली नाही। परंतु सरन्यायाधीशांनी अजित पवारांसह त्यांच्या 41 आमदारांना पुढील 3 आठवड्यात जयंत पाटील यांच्या याचिकेवर उत्तर देण्याची मुदत दिली आहे। तर शिवसेनेबाबत हे जुनं प्रकरण असून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी कोर्टात उत्तरही सादर केले आहे। त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या वकिलांना संकलन तयार करून सादर करण्यास सांगितले आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे हे आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। येत्या 8 ऑगस्टपर्यंत ठाकरे कुटुंब दिल्लीत असणार आहे। या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांची इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी होणार आहेत। महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे। या दौऱ्यातून महाराष्ट्र हिताबाबत चांगली व्यापक चर्चा होईल, असे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे।